मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर अशीच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर तुम्हाला समजलंच असेल की मी टेरेसवर आलेली आहे झाड वाहून. मी कशासाठी आलेली आहे? मला टाकायचे कपडे वाळू. तर मी फ्रेश वगैरे झाली, अंघोळ वगैरे केली. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं की मी काल फिरायला गेले होते, म्हणजेच मूवी बघायला गेलो होतो आम्ही कोरियन. तर हे बघा, हे आहे उडदाची डाळ म्हणजे अख्खी उडद आहे, जे की वाळू टाकलेली आहे. याचं थोडं पांढरं व्हाईट पीठ होत होतं याच्यामध्ये, आणि किडे पण होत होते. तर मग वाळू टाकलं. तर तुम्हाला सांगितलं काल खूप पाऊस येत होता, खूप म्हणजे सकाळपासून झड लागल्यासारखं झालेलं होतं. तर कधी खूप ऊन निघते एक दिवस, तर कधी रोज पाऊस येते. बँगलोरचं वातावरण काही समजत नाही मित्रांनो. बघा आता वादळच आहे, पण थोडं आहे उघडझाप होत आहे. त्यामुळे म्हटलं 2-3 दिवस झाले जेव्हा मी किराणा भरला ना, तर तेव्हा मी ते अख्खे उडद बघितले. तर त्याच्यामध्ये पीठ तयार झालं होतं आणि किडे पण म्हणजे सोंडे तयार झाले होते. तर म्हटलं थोडं वाळू टाकून द्या. तर पाऊसच आला 2 दिवस. तर आता आज थोडंसं उघडलं, म्हणजे पाणी नाही आहे, पण बादल आहे. तर होऊ शकते कदाचित पाऊस पण येऊ शकतो, काही खरं नाही. तरी पण थोडंसं आहे, बघू शकता असं आहे वातावरण. तर मी टाकून दिलेलं आहे, म्हणजे वाळू टाकलेलं आहे. तर आता कपडे वगैरे वाळू टाकते. आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वगैरे झाली. तर आज मी उठली 9 वाजता झोपून. तर 9 वाजता उठले आणि हजबंडच्या टिफिन करून दिला. पोळ्या वगैरे आधी पोळ्याच टाकल्या आणि मग भांडे वगैरे घासले. आणि संकेतची ड्युटी आहे आज इव्हिनिंगला, म्हणजे 4 वाजताची. तर त्याचा काही प्रश्न नाही, त्याला वेळेवर कळून देईन. बघा कशी ऊन निघाली, असं ऊन बादल डोकं दुखते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, काल फिरायला गेलो होतो. संकेतने माझ्या केसाची आयनिंग करून दिलेली होती, म्हणजे केस स्ट्रेट करून दिले होते. आमच्या घरी मशीन आहे, तर काल खूप छान दिसत होते केस. आता पण स्ट्रेटच आहे. तर त्याने जॉब केला होता आधी 2 वर्ष सलूनमध्ये, तर त्याला खूप छान करता येते. बघा, जेवढे माझ्यासोबत जमत नाही तेवढे त्याच्यासोबत जमते मित्रांनो. तर अजूनही मी केस रात्री बांधून ठेवलेले होते, तर अजूनही स्ट्रेटनिंग केलेली नाही आहे. दिसत आहे ना छान? आणि काल मी कसे दिसत होते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कालचा ब्लॉग मी घाईमध्ये बनवला आणि एडिट पण करायला मिळाला नव्हता व्यवस्थित, त्यामुळे तो थोडा 4-5 मिनटाचाच मी अपलोड केलेला आहे. तर कारण मला दुपारी 2 वाजले होते कामाला, आणि वरून पाऊस पण येत होता. कपडे वर टाकले होते काल. मग म्हटलं की ऊन वगैरे येईल तर कपडे वाढून जाईल. तर मग मी खाली काही नेले नाही. मग आम्ही गेलो 2 वाजता मूवी बघायला. तर मूवी बघायला गेलो, मग तिकडनं रिटर्न आलो आम्ही 6:30 पावणे 7ला. तर रात्री थेंब पाऊसच होता. वर आले तर कपडे ओलेच होते. मग कपडे वगैरे रात्री काढले आणि मग खाली टाकून दिले. तर आता ते कपडे थोडे सुकलेले आहे, पण रॅमवर मी खाली टाकून दिलेले आहे, म्हणजे वर आणलेले नाही. कारण कसं आहे, सुकलेले आहे थोडेफार, जास्त ओले नाही आहे. मग कसं आणखी वर या, आणखी न्या, चढायला उतरायला खूप त्रास होतो मित्रांनो. म्हणून हे जास्त ओले होते हे कपडे. तर म्हटलं आता धुतले वगैरे, तर म्हटलं आता टाकून द्यावं. तर मग चंकीचे ड्युटीचे पण होते आणि शूज पण होते. तर शूज वगैरे ओलेच होते. तर खाली थोडी ऊन आहे आमच्या साईडला पायऱ्यावरती, तर तिथे ठेवलेले आहे. तर आता मग नंतर भाजी वगैरे केली. सगळं भांडे वगैरे झाल्यावर हजबंडच्या पोळ्या वगैरे करून दिल्या. त्याच्यानंतर शेवटी भाजी केली. तर काल खूप मज्जा आली मित्रांनो. खूप छान मूवी होती. तुम्ही पण नक्की बघा, बघितलेला नसेल तर मी काही आधी पुष्पा म्हणजे पूर्ण बघितलेला नव्हता, जो पार्ट 1 होता तो. तसं मी सांगितलेलंच आहे कालच्या ब्लॉगमध्ये. तर सगळे म्हणत होते की छान आहे. तर म्हटलं चला जाऊन बघूया. तर खूप छान वाटला फिल्म, एक नंबर. तर होऊ शकते कदाचित त्याच्या पार्ट 3 पण निघेल, तर लवकर आल्या पाहिजे असं वाटते. तर काही लोकांना आवडतो, काही लोकांना नाही आवडत. तर आम्हाला तो मूवी खूप आवडलेला आहे. मग आम्ही थोडं KFCमध्ये वगैरे गेलो. तर तिथे थोडं बर्गर वगैरे खाल्ला आणि मग थोडं फिरलो वगैरे आणि घरी आलो. तर मग घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे, म्हणजे
माझ्या भावाने नॉनव्हेज आणलं होतं, तर मग त्यांनी बनवलं वगैरे. आणि मग ते डोश्याचं बॅटर वगैरे होतं, तर मग आम्ही जास्त भूक वगैरे नव्हती, तर मग डोसे वगैरे काढले आणि मग डोसा सांबार डोसा वगैरे आम्ही खाल्ला. मम्मीचा मामाचा फोन वगैरे चालूच होता, आम्ही फोनवर पण बोलत होतो आणि मी स्वयंपाक पण करत होती, म्हणजे हजबंडला गरम गरम डोसे काढून देत होती. तर मी आता कपडे वाळू टाकून घेते मित्रांनो. तर हॅलो फ्रेंड, सांगितल्याप्रमाणे मी आता आज पण छान वातावरण होतं. काल कपडे धुतलेलं, काल पाऊसच चालू होता आणि हवा चालू होता, तर मला वाटलं की हव्यामुळे कपडे काल वाळून जाईल. बघू शकता आज किती हवा आहे. तेच तर याला चिमटे वगैरे लावून ठेवील तर व्यवस्थित राहील कपडे. काल तसंच मला वाटलं की थोडी उघाळ आहे, म्हणजे पाऊस तर येत होता झिमीर म्हणजे थोडा थोडा, पण मला वाटलं हवा वगैरे आहे तर कपडे वाळून जाईल. मग आम्ही मूवी बघायला वगैरे गेलो, तर कपडे आणखी पाऊस आला तर ओले झाले होते. तर म्हटलं आजही रॅमवर कपडे टाकले होते खाली, तर मग आज पण मी अंघोळ वगैरे केलेले कपडे सगळे वर आणून टाकले. म्हटलं वाढून जाईल, थोडी उघड आहे तर इथं काही समजत नाही मित्रांनो की कधी पाऊस येते, कधी थंडी लागते, तर कधी ऊन येते. जास्त ऊन येत नाही, नॉर्मल येत असते, परंतु रोज आज तर पाऊस काल तर झड लागल्यासारखंच वाटत होतं. म्हणजे एकदम थोडा एकदम दिवसभर सकाळपासनं सुरुवात झाली तर सायंकाळपर्यंत पाऊसच पाऊस होता. आणि आज सकाळी उठून बघितलं तर कपडे वगैरे टाकून झालेले आहे मित्रांनो. बघा इकडे म्हणजे 3-4 मस्जिद आहे आमच्या एरियाकडे. तर बघा आवाज येते, अजान होत आहे शायद. बघा ऐका, येतोय का आवाज? येतोय ना आवाज? खूप छान वाटते. इकडे 3-4 मस्जिद आहे आणि बँगलोरमध्ये तर मंदिराची काही कमीच नाही मित्रांनो. जिकडे तिकडे मंदिर, गणपतीचे मंदिर, देवीचे मंदिर, खूप जास्तीत जास्त मंदिर. आमच्या घराकडे पण मंदिर आहेत. आणि तसं तुम्हाला सांगितलेलं आहे, नारळाचे झाडं वगैरे बघा वरती याच्यामध्ये किती छान कवे उडत आहेत, कावडे. आणि हिंसे झाडं वगैरे काल तुम्हाला सांगितलं WTCमध्ये येताना एवढी छान हवा लागत होती ना, कूलरसारखी एकदम एक फ्रेश, एकदम थंड वाटत होतं, थंड. आणि सायंकाळच्या वेळेला तिकडे जर बँगलोरमध्ये राहत असाल तुम्ही तर नक्की जाऊन बघा मित्रांनो, खूप छान वाटत असते सायंकाळी. आता क्रिसमसचं तिथे डेकोरेशन वगैरे झालेलं आहे, तर खूप छान वाटत असते. तर क्रिसमसला तर हजबंडला सुट्टी राहत नाही, बिझीच राहते, नाही तर फिरायला गेलो असतो म्हणजे तिथेच. तर जास्तीत जास्त मी तिथेच चला म्हणते त्यांना, कारण मला ते ओरियन वॉल खूप आवडते. म्हणजे सगळ्या फेमस आहे यशवंतपूरमध्ये, म्हणजे बँगलोरच्या यशवंतपूरमध्ये. तर चला भेटूया मित्रांनो थोड्या वेळात. आता मी जेवण वगैरे करते आणि माझा भाऊ अजून हे उठायचंच आहे. रात्री तो लेट झोपला असेल, कारण मूवी बघत असतो मोबाईलमध्ये. मी पण बघते, पण मी रात्री थकले होते तर लवकरच उठले मित्रांनो. तर कालचा थोडासा ब्लॉग टाकलेला आहे, तर आज म्हटलं थोडा ब्लॉग बनवूया. तर कामं वगैरे झाले, लेटच उठली, तर तरी पण पोछा वगैरे आज लावलेला नाही. तर बघा थंडी वाटते थोडी, तर म्हणून स्वेटरसारखं आज टी-शर्ट घातलेला आहे मी. तर हे वर टाकलेलं आहे, तर पाऊस वगैरे आला तर पाहतच राहावं लागेल, नाही तर कवलं होऊन जाईन. बघू शकता कपडे वगैरे टाकलेले आहे. तर मी जाते आता मित्रांनो खाली आणि भेटते थोड्या वेळा. तर मित्रांनो हा कॉमेडी रील आहे जी मी बनवली आहे. काल आम्ही पुष्पा मूवी बघून आलो ना, तर त्यामधला थोडा सीन आठवला, तर म्हटलं थोडं कॉमेडी व्हिडिओ बघा. तर तुम्ही असा सपोर्ट करा मित्रांनो. कॉमेडी रील बनवलेली आहे, ते नक्की बघवा यूट्यूब चॅनलमध्ये, इंस्टामध्ये पण. आणि लिंक बघा माझी आणि मला कमेंटमध्ये सांगा जमलं आहे का. तर इथे आता वाजले हे इव्हिनिंगचे 6. तर मी थोडं बाहेर निघले वॉकिंगला. म्हटलं थोडं फिरून या, घरी पण थोडं चांगलं वाटत नाही. तर मग फिरता फिरता गेले तर इथे मंदिर दिसलं आणि इथे बघा किती छान रॅली निघाली होती. माहिती नाही कशी यायची आहे, तर आय थिंक हनुमान आणि रामजीचीच असेल, कारण त्यांची घोषणा चालू होती तिथे. तर रॅली वगैरे छान. हे बघा तिथे त्यांची पालखी पण होती. ते हनुमानाची मूर्ती आहे जी की मी आता झूम केलेली होती. मग मी घरी आले फिरून वगैरे, तर छान वाटलं. तिथे रॅली वगैरे, पूर्ण रस्ता जाम झालेला होता. तर मग म्हटलं थोडा चहा पिऊन घ्यावं, तर मग चहा वगैरे मांडला. तर सायंकाळी पण आपल्याला थोडा चहा पाहिजेच इव्हिनिंगच्या वेळेला. तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा, जो तुम्हाला शनिवारी येणार आहे फ्रेंड्स. तर चहा वगैरे बनवला, म्हटलं
थोडं चहा पिन तर थोडं बरं वाटेल. आणि मग थोडे भांडे होते दुपारचे घासायचे, जेवण वगैरे केलं होतं तर आम्ही, माझ्या भाऊ आणि मी. तर मग थोडे भांडे वगैरे घासून घेतले. मी राहू तर देत नाही, पण थोडं थकल्यासारखं वाटत होतं तर मग राहू दिले तसेच. मी थोडेच होते तर मी म्हटलं सायंकाळी घासून घेईन. तर मग आता इव्हिनिंगच्या वेळेला घासून घेते म्हटलं, चहा पकेपर्यंत आपलं घासून होऊन जाते. तर मग फिरून वगैरे आलं म्हणजे थोडं मोकळं वाटते. आज मी काही झोपली वगैरे नाही दुपारला, फक्त थोडा रेस्टच केला मोबाईल पाहता पाहता. आणि मिनी ब्लॉग्स वगैरे आज दुपारला अपलोड केलेला नाही आहे, एडिट करायचा होता. तर मग म्हटलं सायंकाळी करून घेईल. तर मग म्हटलं आता वेळ वगैरे होत आहे, स्वयंपाक वगैरेची वेळ होऊन जाते. तर मग 6 वाजले, आजकाल काही समजत नाही, 6ला सुद्धा अंधार होऊन जातो लवकरच. तर मला आवाज येत होती माईकची, म्हणजे भजनं वगैरे गाण्याची वगैरे आवाज येत होती. मी म्हटलं काय आहे, थोडं जाऊन बघावं. तर तिकडे रस्त्याने मला रॅली निघालेली दिसली. तर इकडे चालूच राहते मित्रांनो रॅली, मंदिरामध्ये कार्यक्रम. आमच्या रूमच्या चारही भोवतालला मंदिरच मंदिर आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ब्लॉगमध्ये, मिनी ब्लॉगमध्ये. तर इकडे प्रोग्राम राहतच असतो एनी टाईम, कधी ना कधी आवाज येत राहते. म्हणजे सगळ्याच कास्टचे लोक इथे आहेतच. तर मग इथे भांडे वगैरे माझे घासून झाले. तर मग एक साईड म्हटलं भात पण मांडून देते. तर इथे गंज वगैरे घासलेला आहे. आणि मग आधी मी झाडू पण मारून घेतला, म्हटलं थोडं सफाई पाहिजे. संकेतचा डबा वगैरे करून दिला होता आधीच. मग काय म्हणते, म्हणजे त्याला वेळेवरच करून देते. तर मग तो 3-3:30ला गेला. मग मला काही झोप लागली नाही, तर झोपते म्हटलं, डोळ्याची अंगार वगैरे होत होती पण काही झोपली नाही. मी म्हटलं आधी आणखी झोपून जाईन. तर मग 6-6:30ला उठलं म्हणजे आणखी कंटाळा आल्यासारखं वाटते, म्हणजे कसं आळस येत असतो. आणि कसं मग सायंकाळी लवकर झोप लागत नाही मित्रांनो, म्हणून म्हटलं आता काही झोपत नाही. तर मग काही झोपली नाही, थोडासा मोबाईल बघितला आणि मग थोडं बाहेर फिरायला गेली. म्हणजे कसं आहे, त्यावेळेला थोडं बाहेर गेलं तर थोडंसं रिलॅक्स, म्हणजे मोकळं वाटत असतं, शरीर फ्रेश वाटते. तरीही हेल्थ वाढतच आहे. तर मग इथे म्हटलं एक साईड भात मांडून द्यावं, तर इथे भात वगैरे मांडला आहे. आणि चहा पकल्यानंतर चहा पिऊन घेते म्हटलं. यावेळेला चाय टोस्ट खात असते, पण आता काही खात नाही, कमी केलेलं आहे. कारण बघू शकता हेल्थ आपली जास्त वाढत आहे. तर इथे एक साईड भात मांडलेला आहे आणि मग स्वयंपाक वगैरे करेन मित्रांनो. तर फ्रेंड्स, आपला चहा झालेला आहे रेडी. आणि इकडे मी भात पण मांडलेला आहे. आणि आता वाजत आहे 6:30 इव्हिनिंगची, बघू शकता, म्हणजे जास्त झालं आहे. तर मी आज झोपली वगैरे नाही दुपारला, नाही तर कधी कधी झोपत असते. तर म्हटलं आता दूध वगैरे होतं सकाळचं, तर म्हटलं थोडा चहा पिऊन घ्यावं. आता दूध खराब होऊन गेलं असतं. तर मी आता गेले होते बाहेर थोडं वॉकिंग करायला. म्हणजे या वेळेला रोज जात असते मी 5:30-6:30 दरम्यान. तर पोट थोडंसं जास्त दिसते, बघू शकता. खाऊ एवढं खाते की काही सांगता सोय नाही. आता तुम्ही म्हणत असाल एवढं खातं कायले, मग जास्त ठोकर होऊन राहिली, लठ्ठ होऊन राहिली. तर एवढंही नाही खात मी, जेवढं खायला पाहिजे तेवढंच खाते, पण कंट्रोल नाही होत, मग काय करणार. तर भूक लागते तर खावंच लागेल ना, उपाशी थोडी राहणार आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. तर आता मी पिते चहा, तुम्ही पण या चहा प्यायला. बघा चहा झालेला आहे. तर आता कामं दिवसभर आवरले. मग संकेतचा टिफिन वगैरे करून दिला 4 वाजता. तर त्याच्यामुळे झोपते म्हटलं 4 वाजता, मग काही झोपली नाही. कारण मग 6:30-6ला जाग येते आता इव्हिनिंगला. मग कसं थोडं लुस्त वाटत असते मित्रांनो, बरोबर आहे ना. झोपून उठल्यानंतर मग काम करायची इच्छा होत नाही, होते पण काही वेळा. फ्रेंड्स, मोबाईलचा स्पेस झालेला होता पूर्ण फुल, म्हणून काही व्हिडिओ बनत नव्हता. तर मग मी काही व्हिडिओ डिलीट मारले आणि आता व्हिडिओ बनवत आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे की आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता मी भात मांडलेला आहे. आणि मला आता खाली जायचं आहे पाणी आणायला, कारण एक दिवसाआड नळ येत असतो. तर त्याच्यामुळे मग मोटर लावावं लागते, कारण आंटी गेली आहे नेपाळला. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या आधी. तर आता मी पाणी भरून ठेवते कॅनमध्ये पिण्याचं, कारण म्हणजे स्वयंपाक बनवायला
आणि मग वर जायचं आहे. टँक जर भरण तर मग ते मोटर बंद करावं लागेल, त्याला 1-1.5 तास लागत असतो. तर ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या ब्लॉग इथपर्यंतच. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.